हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा समय आहे देवाच्या वचनातून पाहण्याचा आणि त्याच्या नावाची स्तुती आराधना त्या वचनातून गोष्टी शिकून आपल्या जीवनाची बांधणी आणि उन्नती करण्याचा हा समय आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे, जितके पण आपण सर्व प्रभूच्या मार्गामध्ये चालत आहोत, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक चांगला पाया असणं आणि मग त्याच्यावरती ती इमारत उभारलं जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आजपासून काही रविवार हा टॉपिक जो आहे याच्यावरती पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत देवाच्या वचनामधून की एक चांगला पाया, त्याचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये आणि तो कशा प्रकारचा असला पाहिजे, त्या पायाचे कुठले गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि अशा अनेक गोष्टी आपण पाहणार आहोत. एखादं झाड असतं चांगलं आणि ज्यावेळेस ते झाड जितकं अधिक मोठं होतं, जितकं अधिक बळकट असतं, तेवढ्या खोलवर त्याच्या मुळ्या पसरलेल्या असतात. जितकी मोठी चांगली झाडं, फळ, पिंपळ ही जी झाडं असतात, आंब्याचं झाड, अशी मोठी झाडं आहेत, त्यांची मुळं अधिक खोलवर गेलेले असतात, अधिक घट्ट त्या मातीमध्ये आणि जमिनीमध्ये असतात आणि म्हणून ते तेवढं मोठं झाड त्याच्यावरती उभारलेलं असतं. एखादं झुडूप आहे, त्याची मुळं थोडी कमकुवत असतात, अशा झाडांपेक्षा वेली असतात एकदम छोट्या छोट्या, त्यांची मुळं अधिक कमकुवत असतात. आपल्याला एक बळकट वृक्ष असं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे एखादी इमारत जर आहे, बिल्डिंग आहे, घर आहे, जितकी उंच इमारत तितका त्याचा पाया खोल आणि बळकट असणं गरजेचं असतं. तरच वरती किती देखावा उभारला आहे त्याला किंमत राहते. जर पाया बळकट नसेल तर कितीही सुंदर आणि मौल्यवान असं जरी बांधकाम केलं तरीही ते टिकून राहील याची खात्री नसते. तर ते टिकून राहावं याच्यासाठी त्या इमारतीचा पाया फार महत्त्वाचा असतो. तसंच आपलं जीवन देखील आहे. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे 1 कोरिन्थ 6:19 मध्ये की आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. तुम्हाला ठाऊक नाही का तुमची शरीर ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणामध्ये. 1 कोरिन्थ 3:16 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात. पवित्र आत्म्याचे जिवंत देवाचे मंदिर आहे. 1 कोरिन्थ 3:9 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात. मंदिर हा शब्द त्या ठिकाणामध्ये वापरलेला आहे. म्हणजे एखादं देऊळ किंवा मंदिर जे असतं त्याचं बांधकाम झालेली जी इमारत असते त्याला देऊळ किंवा मंदिर म्हणतात. जर आपलं जीवन हे सुद्धा देवासाठी जर मंदिर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र आत्म्याचं मंदिर जर आहे आपलं जीवन, तर त्याचा अर्थ तिथे सुद्धा एक देवळाप्रमाणे बांधकाम त्या मंदिराचं असणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाबद्दल बोलत आहे. हाताने बांधलेल्या दगड मातीच्या मंदिराबद्दल नाही, आपल्या जीवनाबद्दल आपण इथे पाहतो. आणि जर ते मंदिर बांधायचं असेल, कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलंही बांधकाम असू द्या, लहानात लहान असू द्या, मोठ्यात मोठं असू द्या, कुठलंही बांधकाम जे आहे त्याची सुरुवात नेहमी पायापासून होत असते. जे आहे जमीन असेल नसेल त्याचा पाया आणि मग तिथून पुढं वरचं बांधकाम होत असतं. कळस बांधून पाया कधी कोणी बांधत नाही. भिंती बांधल्यानंतर पाया कधी बांधत नाही. सुरुवात जी आहे बांधकामाची, कुठल्याही बांधकामाची, ती नेहमी पायापासून होत असते. तसंच आपण जे जिवंत देवाचं पवित्र आत्म्याचं प्रभूचं मंदिर आहोत, आपलं जीवन याचं बांधकाम सुद्धा, त्याची सुरुवात सुद्धा पायापासून होणं गरजेचं आहे. तो पाया रचला जाणं हे फार गरजेचं आहे. 1 कोरिन्थ 3:11 जर वाचलं तुम्ही, कोरिन्थीयांस पहिले पत्र 3 अध्याय आणि 11 वचन, त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त याने जो पाया घातलेला आहे त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पाया नाही. म्हणजे आता आपल्याला हे बांधकाम करायचं आहे, त्याचा पाया जो आहे तो ऑलरेडी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे.
प्रत्येकाने आपल्या मनाचा आपल्या इच्छेचा पाया आपल्याला घालायचा नाही. तर जो प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये जो नमूद करण्यात आलेला आहे तसा पाया आपल्याला आपल्या जीवनाचा घालणं ही देवाची आपल्यापासून अपेक्षा आहे, त्याची इच्छा आहे आपल्यापासून, आणि आपण तसंच केलं पाहिजे. जेव्हा पाया घालण्यात येत असतो कुठल्याही बांधकामाचा, त्यावेळेस एक प्रक्रिया असते की नॉर्मल जी जमीन आहे ती खणतात, खोलवर खणत जातात, माती लागत असते, आणखी काही छोटे छोटे खडक असतात, वाळू असते, भुसभुशीत माती असते, खणत जातात. जोपर्यंत एकदम कठीण असा खडक सापडत नाही तोपर्यंत खणत जातात. ज्यावेळेस कठीण असा दगड लागतो त्यांना, तिथून पुढं तेवढ्या खोलवर गेल्यानंतर बांधकाम होत असतं. जो दगड आहे, जो उत्तम खडक आहे, ज्याच्यावर बांधकाम करायचं आहे, ज्या बांधकामाची कोनशिला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्याला जर पाया बांधायचा आहे, रचायचा आहे पाया, त्याची सुरुवातच करायची आहे खणण्यापासून. माती आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व काळ न टिकणाऱ्या आहेत, ज्या एक स्ट्रॉंग किंवा बळकट असा दुर्ग नाही मिळत आपल्याला, तोपर्यंत त्या खडकाच्या आणि आपल्यामध्ये येणाऱ्या जितक्या गोष्टी आहेत, जगातल्या गोष्टी, वासना, पाप, मोह, व्यसन, देहाची कर्मे, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची खुशाकी, माझ्या स्वतःच्या इच्छा, जगाच्या इच्छा, सैतानापासून आलेल्या गोष्टी, या सर्व गोष्टी तो खडक प्रभू येशू ख्रिस्त तो मिळेपर्यंत खडक जायचे आपल्या जीवनात आणि ते बाहेर काढत राहायचं. फेकून टाकायचं फायदा नाही. जर ते ठेवून त्याच्यावरती बांधकाम केलं तर ते टिकणारं बांधकाम राहणार नाही. जो उत्तम खडक आहे, जो बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड, जो कोनशिला झालेला आहे, ज्याच्यावरती सर्व बांधकाम उभारण्यात आलेलं आहे, त्या खडक म्हटलेल्या प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचून आपले जोपर्यंत त्याच्याशी वैयक्तिक नाते संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पायाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पायाच्याच कामाला सुरुवात झाली नाही तर बिल्डिंगचा विचारच करू नका. आपल्याला घाई असते, काय दिसतं, काय दाखवतो, काय प्रगट होतो ना, भिंती कशा आहेत, इंटिरियर कसं केलं, फॉल्स सिलिंग आहे, कशा प्रकारचे लाइटिंग केलं, कळस सोन्याचा आहे का, लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असतो. पण सुरुवात तिथपासून केली तर ते टिकणार नाही. आपल्याला आपल्या आणि प्रभूच्या मध्ये जे आपण असत्य आहे, जो सत्याचा खडक आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर सर्व असत्य आहे म्हणून जीवनाचा शोध घेऊन पवित्र वचनाद्वारे, पवित्र आज्ञाद्वारे आत्मपरीक्षण करून, तपास करून त्या सर्व गोष्टी दूर करायच्या आहेत. तो सत्य म्हटलेला खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मार्ग, सत्य आणि जीवन हीच आहे. तो सत्य आहे, तो जीवन आहे, तो मार्ग आहे. आपण एक शास्त्र भाग वाचूया. पवित्र शास्त्रामध्ये पाया जो आहे बांधकामाचा, त्याच्याबद्दल एक खूप सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 46 ते 49 हे वचन आपण वाचणार आहोत. शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46 ते 49 ही वचन आपण वाचणार आहोत. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला,
तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आढळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोंढा आढळला, तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. मार्मिक उदाहरण इथं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की दोन प्रकारचे बांधकाम सांगितलेले आहेत, जे टिकून राहणार आहे, चांगलं उत्तम असं बांधकाम सांगितलेलं आहे, आणि जे बांधकाम तर पूर्ण झालं परंतु काही काळाने ते नष्ट झालेलं आहे, उद्ध्वस्त होत आहे, अशा बांधकामाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. दोन प्रकारच्या बांधकामांचा या ठिकाणामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. जर आपण 47व वचन वाचलं तर आता आपण अगोदरच पाहिलं, आपण जिवंत देवाचं आपलं शरीर, जिवंत देवाचं पवित्र आत्म्याचं प्रभूचं मंदिर आहे आपलं जीवन, त्याच्या बांधकामाविषयी आपण पाहत आहोत. आता ते बांधकाम कशा पद्धतीने करायचं, कसं असलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. जर आपण 47व वचन वाचलं तर त्या ठिकाणात तो म्हणतो की जो कोणी माझ्याकडे येतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी. त्यांनी इथं सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्याकडे जाणं म्हणजे त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करणं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहित असणं आणि त्याचा अनुभव घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. माहिती अनेकांना, त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांना देखील त्याच्याबद्दल अनेक गोष्टी माहिती आहेत. जगात काही लोक असे आहेत की आपण प्रभू मध्ये विश्वासू लोक आहेत, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जितकी माहिती आहे कदाचित त्यांनी इतका अभ्यास केला आपल्यापेक्षा अधिक त्यांना माहिती, पण त्याचा उपयोग होत नाही. त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. त्याला दुरून पाहणं नाही म्हटलेलं आहे, त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. फक्त त्याच्याबद्दलची माहिती जमा करणं किंवा त्याच्याबद्दल फक्त माहिती करून घेणं इतकं पुरेसं नाही, तर त्याला समजून घेणं, त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्याबरोबर एक दृढ असे नातेसंबंध प्रस्थापित करणं, हे आपलं सर्वात पहिलं काम आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं. सुरुवात तिथून आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या नातेसंबंधापासून. त्याच्या पुढे तो काय म्हणतो, व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीत. सर्वात प्रथम त्याची वचने ऐकली पाहिजे, ऐकली नाही तर समजत, आणि त्याप्रमाणे करतो म्हटलेलं आहे, ते पण महत्वाचं आहे. जर पायाचं काम करायचं आहे, त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केलेले आहे, तर त्यांनी सांगितलेलं जे वचन आहे, पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ते फक्त आपण ऐकणारं नसावं, तर त्याच्यावरती आपण कृती करणारं असावं, आचरणात आणणारं असावं. फक्त ऐकून ज्ञान साठवून फायदा नाही प्रियानो, आपल्याला कृतीशील, क्रियाशील असं एक विश्वासू व्यक्ती बनायचा आहे. कदाचित आपल्याकडे ज्ञान थोडं असेल, परंतु आपण ते पूर्णप्रमाणे आपल्या जीवनामधून कार्यरत करत असेल तर ते अधिक फायद्याचं, अधिक उपयोगाचं आणि परमेश्वराच्या पसंतीस पडणार आहे. परंतु त्याच्या विरुद्ध जर ज्ञान भरपूर आहे पण कृती शून्य आहे, तर परमेश्वरास ते मान्य नाही, खरंच नाही. म्हणून जितकं काही देवाच्या वचनाचं सत्य समजत आहे, ज्या ज्या वेळेस ते वचन आपल्याशी बोलतं, त्या प्रत्येक वेळेस त्या सत्याचा स्वीकार करून त्यानुसार कृती करणं सुद्धा आपल्यासाठी फार गरजेचं आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तो म्हणतो की ती वचने ऐकून त्याप्रमाणे करतो. त्याप्रमाणे करतो म्हणजे कशाप्रमाणे? वचनाप्रमाणे करणं म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, त्याची आज्ञा पाळणं आहे.
देवाच्या आज्ञा पाळणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. माझ्या स्वतःला काय वाटतं, माझ्या इच्छांप्रमाणे चालणं नाही, तर देवाची इच्छा काय आहे हे समजून घेऊन देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं हे बांधकामच्या पायाची सुरुवात आहे. त्याच्या जवळ येणं, नातेसंबंध प्रस्थापित करणं, त्याची वचनं ऐकणं, त्या वचनाप्रमाणे त्याची जी इच्छा आहे ती पूर्णत्वास आणून त्यानुसार वाटचाल करणं ही प्रभूची आपल्यापासून अपेक्षा आहे. प्रभूची ही इच्छा आहे की आपण अशा प्रकारचा पाया रचावा. जर आपण 46 वचन वाचलं तर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. हे जगिक लोकांसाठी नाही सांगितलेलं उदाहरण. अनेक लोकांना काय वाटतं की 2 पाया जे आहे सांगितलेले आपल्याला मत्तय 7 मध्ये सुद्धा हेच उदाहरण आहे. आपण पुढे जाऊन पुन्हा वाचणार आहोत. त्या ठिकाणात खडकावरचं बांधकाम आणि वाळूवरचं बांधकाम असे 2 सांगितलेले आहे. सेम आहे हेच उदाहरण. आपल्याला पुष्कळ वेळेस वाटतं खडकावरचं बांधकाम म्हणजे विश्वासणाऱ्या व्यक्तीबद्दल बोललेलं आहे आणि वाळूवरचं बांधकाम म्हणजे त्यांना प्रभू ठाऊक नाही अशा लोकांबद्दल बोललेलं आहे. परंतु हे असं नाहीये. जर आपण ह्या वचनाची सुरुवातच पाहिली तर तो म्हणतो तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. म्हणजे तो ज्या वेळेस बोलत आहे शिष्यांना बोलत आहे. तो जे निवडलेले आहे, जे विश्वासू आहे, जे प्रभूच्यासाठी कामगिरी करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली आहे त्यांच्याशी तो बोलत आहे. आणि अशाच लोकांना तो तुमच्या जीवनामध्ये असलेले 2 प्रकारचे पाय एक्सप्लेन करत आहे. इथे जगिक व्यक्तीचा संबंधच नाहीये. आपण प्रभूमध्ये वाटचाल करणारे व्यक्ती सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्व लोकांमध्ये अशा 2 प्रकारचे लोक गट आहेत की जे एक दगडावर रचलेला पाया आहे आणि एक त्या वाळूवरती किंवा जो दगडावर न रचलेला असा म्हणण्यात आलेला पाया आहे. हे विश्वासणाऱ्यांबद्दल म्हटलेलं आहे. इनफॅक्ट शिष्यांबद्दल म्हटलेलं आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा गुरु मानतात, त्याचा प्रभू म्हणून त्याला संबोधत आहे, त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि तो या ठिकाणामध्ये सांगत आहे की मी जे सांगतो ते का करीत नाही. प्रश्नच विचारला. आज सुद्धा पवित्र आत्मा आपल्याला हाच प्रश्न विचारते. आजच्या काळात देखील प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाचं जिवंत वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे हाच प्रश्न विचारत आहे की मी जे तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही मला प्रभू म्हणता, तरी मी जे सांगितलं आहे ते का करत नाही. त्याने सांगितलेल्या गोष्टी त्याच्या पवित्र वचनामध्ये आहेत. त्याची इच्छा जी आहे, त्याच्या योजना जे आहेत ते त्याच्या पवित्र वचनामध्ये प्रकट झालेले आहेत. जर आपण याकोबाचे पत्र 1 अध्याय 21 ते 25 ही जर वचनं वाचली तर त्या ठिकाणात सुद्धा तुम्हाला या गोष्टी समजतील की देवाचं वचन वाचणं, समजणं आणि त्याच्यानुसार कृती करणं याच्यामध्ये फरक आहे. आपण सर्व जे प्रभूचे शिष्य आहोत, आपल्या सर्वांना त्याने पाचारण केलेलं आहे, आपल्या सर्वांची त्याने शिष्य म्हणून निवड केलेली आहे. हाक मारून त्याने आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. आज आपल्या सर्वांना प्रभू हेच म्हणत आहे की माझी वाणी ऐका, माझी वाणी ऐका. मी जे सांगतो ते करा. माझ्या पित्याची माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही फक्त ऐकणारे असू नका तर ते कृतीमध्ये देखील आणणारे असा. जर 48 वचन वाचलं तर तिथं तो म्हणतो, त्याचा पहिला भाग वाचू, तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल बनवून खडकावर पाया घातला. ओके. जो व्यक्ती देवाचं वचन ऐकतो, त्याच्यावरती कृती करतो, त्याच्या जवळ येतो, आता त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल तो सांगत आहे की तो व्यक्ती अशा माणसासारखा आहे की तो खोल खणतो आणि मग खडकावरती पाया घालतो. घर बांधायचे त्या व्यक्तीला. मग अशी सांगितलं मी खोल का खणायचंय, तो दगड लागेपर्यंत, तो फाउंडेशन स्टोन जो आहे, तो कोनशिला म्हटलेला जो सर्वात मुख्य दगड आहे, ज्याच्यावर संपूर्ण इमारतीचा भार असणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पूर्ण सत्य देवाच्या वचनातून समजून घेण्याचा प्रवास केल्याशिवाय बांधकामाला सुरुवात करायची नाही. तरच ते बांधकाम त्या खडकावरती बांधण्यासारखं होणार आहे.
आपल्यामध्ये आणि प्रभूमध्ये असलेली सर्व अडखळणं आपल्याला दूर करायची आहे. त्याच्या पुढे तो म्हणतो की मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधलेले होते. दगडावरती बांधण्यात आलेल्या घराचा हाच एक फायदा. तत्काळ नाही समजतो, घराची बांधणी झाल्या समजलंच नाही, पण ज्या वेळेस पूर आला, ज्या वेळेस संकट आली, ज्या वेळेस अधिक भयंकर संकट आली, महापूर आला, आणखी पुष्कळ गोष्टी घडत असतात. आजकाल शेवटच्या काळाची चिन्ह आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. वारंवार भूमिकंप सुद्धा होत आहेत अनेक ठिकाणांमध्ये. किती गोष्टी होत आहेत. निसर्गाचे प्रकोप वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होत आहे. सर्व निसर्ग, सर्व सृष्टी चिन्ह देत आहे प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. आपल्याला निद्रेमधून जाग होण्याची गरज आहे. ज्यावेळेस पूर आला, वादळ आलं, संकट आले, भूमिकंप आला, त्यावेळेस जे खडकावर बांधलेलं घर आहे तेच टिकून राहणार आहे. ज्यावेळेस संकट आहे, अग्नी परीक्षा आहे, त्याच वेळेस समजणार आहे कोण टिकून राहणार. हालेलुया. आता सर्व चांगलं चाललेलं आहे, सुरळीत चाललेलं आहे, आता नाही कळत. येऊ द्या थोडी संकट, येऊ द्या ती अग्नी परीक्षा, त्यावेळेस कळेल जे खडकावरती टिकलेलं आहे, जे बांधलेलं आहे तेच मजबूत असणार आहे, तेच टिकून राहणार आहे. त्या काळाला सामोरे जाण्यासाठी, त्या संकटांना, त्या पुराला, पाण्याचा लोंढा आहे आणि पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, भूमिकंप आहे, या सर्व परिस्थितींमध्ये टिकून राहण्यासाठी मी जगिक पूर आणि वादळांबद्दल बोलत नाही, मी आत्मिक गोष्टींबद्दल, परीक्षांबद्दल बोलत आहे. नाही तर तुम्हाला वाटलं सिस्टर जगामध्ये पूर येतो तरी आम्ही प्रार्थनेत राहतो. मी त्याबद्दल नाही, आत्मिक जीवनाबद्दल बोलत आहे, आत्मिक घराबद्दल, जीवनाच्या बांधकामाबद्दल बोलत आहे. संकटामध्ये आपण कसा रिॲक्ट करतो, आपण कसं वागत असतो, कुठल्याही संकट असू द्या, लहान मोठं, त्याच्यावरती समजत असतं, त्याच्यानुसार की जीवनाचा पाया कशावरती उभारण्यात आलेला आहे. त्या अग्नी परीक्षेमध्ये कळत असतं. गवत, पेटा, भुसा ते तर डायरेक्ट जळूनच जात असतं, टिकतच नाही, मांपूस देखील राहत नाही. म्हणून तर अनेक लोक संकटाच्या वेळेस प्रभूपासून माघारी जातात. दुर्दैवाने अनेक लोकांचं पतन होत असतं आत्मिक जीवनापासून. त्याचं हेच एक कारण आहे की पाया हा दगडावरती बांधण्यात आला नाही, ते बांधकाम मजबूतच झालं नाही, म्हणून ते टिकलं नाही. पाणी आलं, झरे फुटले आणि ते घर जे आहे ते कोसळून जातं. जर टिकून राहणारं काम करायचं आहे ते तर ते त्या खडकावरतीच असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. जर 49वं वचन वाचतो तर त्या ठिकाणामध्ये जे शिष्य होऊ पाहतात त्यांच्यासाठी एक अत्यंत धोक्याची अशी सूचना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांशी बोलत आहे आणि तो धोक्याची सूचना देत आहे त्यांना की ख्रिस्ती जीवनाचं, तुमच्या विश्वासाच्या जीवनाचं बांधकाम त्याच्याबद्दल काय धोके आहे तो सांगतो. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. देवाचं वचन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत असतं. पुष्कळ वेळेस दुर्दैवाने आपण शिष्य म्हणणारे देवाचे जे लोक आहोत, निवडलेले लोक आहोत, आपण पुष्कळ वेळेस देवाच्या गोष्टींची निवड करताना ऑप्शनल चॉईस करत असतो. म्हणजे होय किंवा नाही, आपली इच्छा असेल ना त्या गोष्टी घ्यायच्या, आपल्याला इच्छा नसेल तर त्या गोष्टी नाही करायच्या. जिथं त्याग असेल, काहीतरी सोडायचं असेल, काहीतरी दुःख असेल, अधिक समर्पण असेल, जगापासून वेगळं होणं असेल, अशा काहीतरी गोष्टी असतात, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. साधारण गोष्टी ज्या मी करू शकत असेल त्याची मी निवड करत असते. मी हे करू शकते, हा हे चांगलं आहे, मी माझ्या आवाक्यात आहे, मग तेच जास्त करायचं आणि आपल्याला वाटतं की मी ही आज्ञा पाळत आहे, मी ही गोष्ट करत आहे म्हणजे मी प्रभूमध्ये आहे. परंतु खडकावर
किंवा एकच कॉर्नर जो आहे तो फक्त मजबूत करत नाही, सर्व कॉर्नर्स मजबूत करावे लागतात. चारही जे कॉर्नर्स आहेत, कॉर्नर्सला मराठी चारही कोपरे जे आहेत, चारही बाजू ज्या आहेत त्या घराच्या, त्या सर्व मजबूत असणं गरजेचं आहे. एक मजबूत बांधकाम करण्यासाठी एकच भिंत चांगली, पायाची एकच बाजू जरी चांगली केली आणि बाकीच्या जर चांगल्या दर्जाच्या केल्या नाही की कडक खडक वापरला आणि अर्ध्या भागामध्ये माती वापरली, असं कोणीच करत नाही. पण आत्मिक जीवनात दुर्दैवाने अनेक लोक करत असतात. प्रॅक्टिकली कोणीच करत नाही असं. आणि जर केलं तरी ते संपूर्ण बांधकामाला धोका आहे. भेळ मिसळीचं काम केलं जातं, संपूर्ण बांधकामाला धोका आहे. कधी ना कधी ती जी कमकुवत बाजू आहे खचली जाईल, नाहीतर ढासळली जाईल, जमीनदोस्त होईल आणि त्याचा परिणाम राहिलेल्या बांधकामावरती होईल. अर्ध पडलेलं घर कधी उपयोगाचं असू शकतं का? अर्ध भक्कम बांधलेलं आहे, ती भिंत मात्र तशीच राहिली समजा, परंतु बाकीच्या भिंती ज्या आहेत त्या ठिसूळ होत्या आणि त्या पडून गेल्या, तर त्या एका भिंतीला आपण घर म्हणू काय? त्याचा उपयोग आहे का? नाही. सर्व बाजू सुरक्षित आणि दृढ बळकट असणं गरजेचं आहे. तसंच आहे प्रत्येक आज्ञा, देवाची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, तरच आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्याचा प्रयत्न करणारे लोक ठरू, तर आपण त्याच्यामध्ये परिपूर्णतेमधून परिपूर्णतेकडे प्रवास करणारे, असे विश्वासणारे, असे शिष्य ठरणार आहोत. हालेलुया, हालेलुया. रागे आहेत ना? मत्तय 7 या ठिकाणात सुद्धा तीच गोष्ट सांगण्यात आली. मत्तय 7 या ठिकाणातून आपण पाहूया. मगाशी वाचलं होतं तसंच आहे, पण इथे 2 भागामध्ये मत्तयाने सांगितलं आहे. 21व्या वचनापासून जर आपण वाचलं तर मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छाप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. यास्तव कंटिन्यू आहे, हो सांगितले म्हणून म्हणतोय, सुरुवात करतो. यास्तव म्हणून जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखे नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. खूप महत्त्वाचं आहे हे सुद्धा. सेम स्टोरी सांगितलेली आहे. ज्यावेळेस तो दिवस येईल प्रभूचा आणि ते काय म्हणतील बरं त्या ठिकाणामध्ये, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, भूत घालवली, काय काय केलं, अद्भुत मोठ्या गोष्टी केल्या, सर्व भिंती, फॉल्स सिलिंग काय केलं, सोन्याचा कळस चढवला, फायद्याचं नाही म्हणत, पायाच नव्हता. मी तुम्हाला ओळखत नाही, कारण मगाशी सांगितलं तुम्हाला पायाची सुरुवात आहे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक नातेसंबंध सुरू करण्यापासून. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती आहे, देवाच्या वचनाबद्दल माहिती आहे, पवित्र आत्म्याच्या कृपादानांबद्दल माहिती आहे. त्यांनी फक्त त्याचंच प्रदर्शन केलेलं, पण
तो म्हणतो दुर्दैवाने मी ओळखत नाही, कारण वाळूवर बांधलेलं बांधकाम आहे ते. जर माझ्याशी वैयक्तिक नातेसंबंध ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती बांधलेला आहे तेच सर्व काळ टिकणार आहे. तळमळीत न होता. तर 29व्या वचन पण खूप छान सांगितलंय. तो त्यांना त्यांच्या शास्त्रीय लोकांसारखं नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतःच जिवंत देवाचा शब्द योहान 1 मध्ये शब्द देही झालेला होता. शास्त्रीय लोक काय शिकवत होते? शास्त्रीय परुषी काही हजारो वर्षांपूर्वी जे देवाचे सेवक आहेत, संदेष्टे आहेत, मोशे आहे, त्यांच्याशी देव जे प्रत्यक्षात बोलला तेच ते लोक शिकवत होते. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा तेच शिकवत होते. मग फरक काय त्याच्यामध्ये? मोशेची गोष्ट आपल्याला माहिती आहे. सिनाई पर्वतावर गेला होता. प्रभूने दर्शन दिलं, त्याला 10 आज्ञा, बाकी सर्व आज्ञा दिल्या त्याला. संपूर्ण जे नियमशास्त्र तोरा जे आहे ते त्याला दिलं. तो ज्या वेळेस खाली आला, प्रभूच्या समक्षतेत राहिल्यामुळं त्याचा चेहरा देखील तेवढा प्रकाशमान झाला की त्याला लोकांना त्याच्याकडे बघवत नव्हतं. मोशेला खाली उतरताना त्याच्या मुखावर आच्छादन घालावं लागलं. इतका तेज आणि प्रकाश तेच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखून त्याच्याशी वैयक्तिक नातेसंबंध प्रस्थापित करून त्याच्या अधिक जवळ जाणाऱ्यांना त्याच्यापासून प्राप्त होणारा सत्याच्या ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होत असतो. तो मोशेला प्राप्त झाला होता. तो घेऊन तो खाली उतरला. त्याने लोकांना सांगितलं. त्यांच्या जीवनात कार्य होत गेलं. मोशेच्या नंतर सुद्धा अनेक संदेष्टे आहेत जुन्या करारामधले. देवाचे निवडलेले लोक आहेत ज्यांच्याशी प्रभू बोलला आणि प्रभूने लोकांसाठी वचन, मार्ग, त्याचे योजना, इच्छा, आज्ञा सर्व काही प्रगट केलं. पण शास्त्री परुषी जे होते, आता हजार वर्ष झाल्यानंतर ते फक्त पुस्तकी ज्ञान जमा करून त्याच्यातला पवित्र आत्मा काढून टाकला होता. त्यांच्या स्वतःचं ज्ञान फक्त बडबडत बसले होते. म्हणून ते कुचकामी होतं असं देवाचं वचन सांगतं. पण प्रभू येशू ख्रिस्त अधिकारवाणीने बोलत होता, सामर्थ्याने बोलत होता. तो स्वतः जिवंत देवाचा शब्द होता. त्याच्याकडे सुद्धा तेज होतं, तेच सामर्थ्य होतं, तेच स्वर्गीय गौरव होतं. म्हणून ते परत लोकांच्या जीवनामध्ये कार्य करायला लागलं होतं. वचन बदलत नाही प्रियांनो, अभिषेक बदलत असतो. हालेलुया. वचन कधीच बदलत नाही. हजार वर्ष ते कायम आहे. जसा आपला प्रभू सर्व काळ आहे तसं त्याच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन हे सर्व काळ आहे. यशाया 40:7 मध्ये सांगितलेलं आहे, गवत सुकते, फूल कोमेजते, पण परमेश्वराचे वचन सर्व काळ टिकते. जो सार्वकालिक प्रभू आहे तो स्वतः देवाचं वचन आहे. म्हणून ते कधीही नष्ट होत नाही, समाप्त होत नाही, रद्द होत नाही, कॅन्सल होत नाही. ते सदैव तसंच असतं. आपल्याला ते ओळखणं, ते समजून घेणं, त्याच्यामधून प्रगटीकरण आणि सत्याचा प्रकाश प्राप्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपलं काम आहे. तेच आपलं जीवन प्रकाशित करेल, तेच आपलं जीवन तेजोमय करेल. आजच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे शास्त्री पुरुषांसारखी. त्या प्रकाशाने भरूनच शिष्य प्रेषित त्यांनी सुद्धा प्रभूचं कार्य केलं. किती मुठभर लोकांनी संपूर्ण जगाची उलथापालथ केली. आज हजारो लाखो लोक प्रभू वरती विश्वास ठेवणारे, म्हणून घेणारे आहेत या जगामध्ये. दररोजच्या दिवशी त्यांच्यामध्ये वाढ होत आहे. जगाची उलथापालथ सोडा, जगच आपल्याला छळ आणि संकटात टाकत आहे. जगच राज्य करत आहे. कारण त्याच्यातलं सामर्थ्य, अधिकारवाणी आणि प्रगटीकरण गमावलेलं आहे. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. लोकांनी ज्ञान जमा करून देवाच्या वचनाचं ज्ञान प्रगट करतात. प्रियांनो, आपल्याला प्रगटीकरण सांगायचं आहे, आपल्याला गौरव सांगायचा आहे, आपल्याला सत्य सांगायचं आहे. ते तेज, तो प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि त्यासाठी स्वतः मला अगोदर प्रकाशित होणं गरजेचं आहे. जोपर्यंत प्रकाशाचा उगम म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचत नाही, तोपर्यंत मला प्रकाश प्राप्त होणार नाही. जगामध्ये कुठलंच माध्यम नाही जिथून तुम्ही तो आत्मिक प्रकाश प्राप्त करू शकता. फक्त प्रभूचं सामर्थ्य, त्याची समक्षता, त्याच्या बरोबरचे नातेसंबंध आणि त्या जिवंत देवापासूनच आपल्याला प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या प्रकाश
सामर्थ्य आपल्या जीवनाद्वारे प्रगट करू शकतो. त्याच्यासाठी योग्य अशा पायावरती बांधकाम करणं गरजेचं आहे. त्याच्याच आधी त्याच्या समक्षतेत जाणं, त्याला ओळखणं गरजेचं आहे, त्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण मगाशच्या वचनामध्ये वाचलं, त्याच्यामधलं 49वं वचन, त्याचा शेवटचा भाग वाचला की जे खडकावरती बांधलेलं नाही, इथे सुद्धा म्हटलंय वाळूवर जे बांधलं आहे. 27वं वचन मत्तय 7:27. मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला, त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले, जमीनदोस्त झालं, काहीच टिकलं नाही. सुंदर केलेलं बांधकाम, मोहक वाटणाऱ्या गोष्टी, सर्व काही कोसळलं त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे. आपल्याला या गोष्टी समजणं, त्याच्यावरती मनन करणं हे आपल्यासाठी फार फार महत्वाचं आहे की देवाबरोबरचे नाते संबंध कसे असावे. ही फक्त प्रस्तावना आहे. इथून पुढे आपण फाउंडेशन बद्दलच्या अनेक गोष्टी पाहणार आहोत. ख्रिस्ती जीवनाचा पाया काय आहे हे आपण पाहणार आहोत इथून पुढच्या सिरीज मध्ये. पण त्याची सुरुवात करूया, थोडंसं आपण पाहूया देवाच्या वचनामधून. जस्ट सुरुवात करायला इब्री लोकासपत्र 5वा अध्याय. मोठा शास्त्र भाग आहे तो, एकच शास्त्र भाग आहे तो मी वाचेल. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. ख्रिस्त शिष्य म्हटलेला आहे, डिसायपल ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपण सर्वजण, ज्या आपल्या सर्वांना त्याने शिष्य होण्यासाठी पाचारण केला आहे. इब्री लोकासपत्र 5वा अध्याय 11व्या वचनापासून ते 6व्या अध्यायाच्या 12व्या वचनापर्यंत मी वाचणार आहे. पुढचे पुष्कळ आठवडे आपण या वचनांवरती मनन करणार आहोत, म्हणून या संपूर्ण शास्त्र भाग वाचून थोडी प्रस्तावना देऊन थांबणार आहे 5-10 मिनिटांत. इब्री 5:11 पासून वाचूया. याविषयी आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. बघा प्रत्येक वचन काय सांगतो, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक पाहता इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. इब्रियतल्या मंडळीशी संत पाऊल यावेळेस बोलत आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला समजून सांगणं पण मला कठीण झालं ना. देवाबद्दलच्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत, जी अवघड प्रकाशन आहे, ती तुम्हाला समजून सांगणं हे माझ्यासाठी एक चॅलेंजिंग ठरत आहे. मला फार अवघड आणि कठीण झालं आहे असं संत पाऊल सांगत आहे. कारण तो म्हणतो तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. तुम्ही आता ऐकून जे घेता ते सर्व समजण्याच्या कॅपॅसिटी मध्ये राहिला नाही असं तो त्यांना सांगत आहे. तो म्हणतो वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे. सूचना येते, खूप अद्भुत गोष्ट इथे सांगितलेली आहे आणि एक धोक्याची सूचना दिलेली आहे. तो म्हणतो तुम्ही इतके वर्ष प्रभूमध्ये आपल्या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या आत्मपरीक्षण करायचं. माझी आणि प्रभूची भेट होऊन माझा कारणाचा दिवस झाल्यापासून आज किती वर्ष, किती दिवस, किती महिने, किती तास, किती मिनिट, किती सेकंड झाले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण तो म्हणतो इतक्यामध्ये, म्हणजे इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कितीदा देवाचं वचन वाचलं असेल, किती उपदेश ऐकले असेल, किती देवाच्या सेवकांकडून ऐकलं असेल, किती वेळेस तर प्रत्यक्षात देवाचा आत्मा तुमच्याशी बोलला असेल, त्याच्या वाणीच्या द्वारे बोलला असेल, स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, प्रगटीकरणाच्या द्वारे, देवाच्या
देवाचा आत्मा आपल्याशी बोलला असेल, कदाचित काहीतरी वाचण्यात आलं असेल त्याच्याद्वारे देवाचा आत्मा बोलला असेल. देवाचं वचन आपण दररोज मनन करतो. आज तारण बाकीचे दिवस समजा आपण प्रार्थनाच नाही करत, कॅल्क्युलेशन जर करायला गेलो तर तारणाच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ऍटलीस्ट किती रविवार झाले ह्याचं कॅल्क्युलेशन करा. एका वर्षामध्ये 52 असतात, आय गेस 52 रविवार असतात ऑलमोस्ट. एका वर्षात 52 तरी उपदेश ऐकलेले कमीत कमी. फक्त संडे टू संडे चर्चला जरी जात असलो, बाकीचे दिवस बाकी काहीच नाही करत, पवित्र शास्त्राला टच पण नाही करत, कदाचित देवाच्या घरात पण पवित्र शास्त्र घेऊन नाही येत आपण, पण तरी फक्त ऐकण्याच्या द्वारे एका वर्षात 52 जरी उपदेश ऐकले असतील तर तारण झाल्यापासून आज किती वर्ष झाले असेल आणि किती उपदेश ऐकले असेल. मी फार कमीत कमीचं कॅल्क्युलेशन सांगितलं. लहानपणापासून जर असतात तर संडे स्कूल पासूनचा हिशोब करा. लहानपणी संडे स्कूलला गेले असताना तेव्हापासूनचा हिशोब करा. व्हेरी सिरियस थिंग. फार फार गंभीर बाब आहे. आणि म्हणून संत पाऊल जे म्हणतो हे आज सर्व मंडळांना सर्व लोकांना सांगायची गरज आहे. इतक्या वर्षात तुम्ही सर्वजण देवाच्या वचनाचं शिक्षक व्हायला पाहिजे होतं, इतकं ज्ञान प्राप्त करून घेतलंय, पण तो म्हणतो तुम्हाला सांगताना सतत सतत कोणीतरी येऊन बेसिक गोष्टी ज्या आहेत, ज्या पायाच्या गोष्टी आहेत, जे मूळ गोष्टी आहेत, सतत तुम्हाला त्याच शिकवाव्या लागतात. तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. स्पष्ट सांगतो. जड अन्न न चालणारे 2 प्रकार असतात लोकांचे. एक म्हणजे छोटे लेकरं, एकदम छोटे बाळ, त्यांना आपण जड अन्न देत नाही, त्यांना फक्त दूध किंवा लिक्विड काय असेल तेच आपण देत असतो, बाकी त्यांना देऊ शकत नाही आपण जड अन्न. आयदर बाळकासारखी परिस्थिती आहे किंवा मग काहीतरी लोक वृद्ध एकदम झालेले लोक असतात, त्यांना सुद्धा जड अन्न चालत नाही, दात पडले, पचनक्रिया मंदावली, चालता येत नाही, एकदम बिछाण्यावरती आहेत, समजत नाही गोष्टी, त्यांना सुद्धा मग तसं हलकं फुटका किंवा अतिशय आजारी असलेली व्यक्ती, मग ते तरुण असू द्या कोणी असू द्या, खूप आजारी एकदम बिछाण्याला गेलेले व्यक्ती आहे, त्याला कोणी बिर्याणी जाऊन देत नाही. जे काही पथ्य असं डॉक्टरनी सांगितलं असं लिक्विड डाएट, साधू अन्न, आत्मपरीक्षणाची गरज आहे. जर मला जड अन्न चालत नाही देवाच्या वचनातलं, मला सतत निरदूधच पाहिजे देवाच्या वचनाकडे, चांगले चांगले वाटणारे उपदेश फक्त सांगा, तर आपण आत्मिक प्रौढतेपर्यंत पोहोचलो नाही. एकतर आपण आत्मिकरित्या बाळक आहोत किंवा आत्मिकरित्या एका पेशंट सारखे झालेलो आहोत, जर्जर झालेल्या, किंवा आत्मिकरित्या वृद्धासारखी स्थिती आहे. पण देवाचं वचन सांगतं देवावरती जे भाव ठेवतात ते तरुणाप्रमाणे नवी शक्ती संपादन करते. म्हणजे देवाच्या राज्यामध्ये आत्मिकरित्या वृद्ध हे कॅन्सल आहे ऑप्शन. मग एकच ऑप्शन आहे, आपण बाळक आहोत नाही तर आजारी आहोत. जे आजारी आहेत त्यांना, जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे आणि आपला वैद्य प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. जा पुन्हा त्याच्याकडे, त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करा, आत्मिक आरोग्य प्राप्त करून घ्या. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो फक्त आपल्याला शरीराचं आरोग्य देण्यासाठी नव्हता आला, त्याने आपल्याला शरीरामध्ये, आपल्या जीवामध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये 100% आरोग्य दिलेलं आहे. तेच कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे वधस्तंभावरती. का प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे ते इतकं मौल्यवान आहे की ते आपलं आत्मिक आणि जीवामध्ये सुद्धा रोग आजार बरं करतं. फक्त शरीराच्या आरोग्याविषयीच्या गोष्टी करूच नका. शरीर तर इथंच मातीला मिळणार आहे, जे सार्वकालिक आहे, जो आत्मा आहे आणि जो जीव आहे त्याचं आरोग्य प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त करून घ्या. हालेलुया. आणि जर बाळकासारखे आहे तर प्रौढ होण्याचा प्रयत्न करा. अजून किती दिवस हे बाळक म्हणूनच आपण राहणार आहोत. ख्रिस्ती जीवनाचा पाया काय आहे
पहिलं वचन आहे त्या ठिकाणामध्ये या 6 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप पहिली गोष्ट आहे. दुसरी आहे देवावरचा विश्वास. तिसरी आहे आणि बाप्तिस्म्याचे शिक्षण. चौथी आहे हात वर ठेवण्याचे शिक्षण. चौथा आहे मृतांच्या पुनरुत्थानाचे. त्याचप्रमाणे 6वं आहे सार्वकालिक न्यायाचे शिक्षण. तो काय म्हणतो, हा पाया म्हटलेला ना, पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. या ज्या 6 गोष्टी इथे सांगितल्या आहेत या पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे हे वचन सांगतं. अनेक जगामध्ये थिओलॉजीज आहेत, अनेक देवाचे सेवक आहेत. त्यांना देवाने त्या काळामध्ये लोकांची जशी गरज होती तशा अनेक गोष्टी प्रगट केल्या आणि त्यांनी लोकांना पवित्र आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या गोष्टी प्रगट केल्या. परंतु कालांतराने काय झालं, लोकांनी त्यांच्याद्वारे प्रगट करण्यात आलेल्या त्या 1-2 ज्या गोष्टी आहेत त्याच पकडून त्याच्यानुसार काहीतरी तत्वप्रणाली बनवली आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे शिक्षण, अनेक प्रकारचे तत्वज्ञान आणि अनेक प्रकारची विभागणी ख्रिस्ती जीवनामध्ये झालेली आहे. देवाच्या पवित्र वचनामधून जाणाऱ्या, पाहणाऱ्या कुठल्याच व्यक्तीमध्ये विभागणी कधी होत नाही. वैचारिक मतभेद, लोक ज्याला नावं ठेवतात, असं बोलतात, लोक म्हणतात वैचारिक मतभेद आहे. मग ते मनुष्याचे आहे तो विचार. देवाचं वचन हे कुठल्याच व्यक्तींना एकमेकांपासून दूर करणारं नाहीये, तर देवाचं वचन सर्वांना एक करणारं आहे, सर्वांना बांधून ठेवणारं आहे, सर्वांना ऐक्यामध्ये, एका विश्वासामध्ये पुढे वाटचाल करण्याचं सामर्थ्य देणारं वचन आहे. पवित्र शास्त्रात कुठं उदाहरण नाही आणि मग देवाचा आत्मा उतरून आला किंवा पवित्र आत्म्याचं कार्य झालं आणि मग लोकांमध्ये तडफुटी पडून पापापाक झाली, कुठंच नाही म्हटलेलं. ज्या वेळेस देवाचा आत्मा, देवाच्या वचनाचं सामर्थ्य कार्य त्या ठिकाणामध्ये झालं, त्या प्रत्येक वेळेस ते एका आत्म्याने एकत्रित जमले होते, एक दिलाचे, एक चित्ताचे झाले होते आणि त्यांनी सर्वांनी ऐक्याने एकत्र मिळून कामगिरी केली आणि मग जगाची अंधकाराच्या राज्याची उलथापालथ केलेली आहे. ख्रिस्ताच्या ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश त्या अंधकाराला दूर लोटून टाकत. आज तीच गरज आहे. झोपी गेलेल्यांना उठायची गरज आहे. जे बाळकासारखे विश्वास ठेवणारे आहेत, हे जे पायाचं शिक्षण आहे तो म्हणतो, लोक ह्याच्यावरूनच इतका वादविवाद करत राहतात सतत. जे पायाचं शिक्षण आहे त्याच्यावरूनच तो इथं स्पष्ट सांगत आहे की पुन्हा न घालता ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंध बोलत राहण्याचे सोडून म्हणतो तो प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. जर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, पायाच्या गोष्टी आहेत, याच्यावरतीच जर वादविवाद आपण करत बसलो आहोत तर आपण प्रौढ नाही, आपण बालक आहे असं देवाचं वचन सांगत आहे. एकदाच पुन्हा आपल्याला संधी मिळत आहे. या पाया नक्की काय आहे ख्रिस्ती जीवनाचा हे आपण समजून घेऊया आणि तिथून पुढं प्रौढतेपर्यंत जाऊन पुढं जाण्याचा नेटाने प्रयत्न करायचा आहे आणि देवाच्या राज्याची घोषणा करणारं प्रभूचं राज्य जे लवकर त्याचे नव्हते. आपल्याकडे आता तेवढे वर्ष आणि दिवस राहिले नाही, खूप कमी काळ आहे आपल्याकडं. प्रभूचं येणं खूप जवळ होत आहे. आपल्याला माहिती नाही कुठल्या गोष्टींवर कधी बंदी पडेल, किती छळ होत आहे. आपण दररोज किती प्रार्थना करत आहोत, काही पण होऊ शकतं. समय मिळालेला आहे त्याचा उपयोग करून घ्या. ही संधी प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा. ही सुटका, ही मोकळीकता प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग कधी करणार आहात. हालेलुया. आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ख्रिस्ती पायाबद्दलच्या, त्या समजून घ्यायच्या आहे. या वचनांवर मनन करा. आपण पुढच्या वेळेस राहिलेलं पुढचं पाहणार आहोत. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल.